पत्रकार परिषदेचे 44वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उदगीर येथील शाळेत संपन्न झाले। या अधिवेशनाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे थेट पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लोकमत वृत्तसमूहाचे संपादक राजेंद्र दर्डा, आमदार संजय बनसोडे, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त शरद पावळे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, सदस्य चंद्रसेन जाधव, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा जयपूरकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, जिल्हाधिकारी भारत बस्तेवाड, जिल्हा पोलीस प्रमुख अमोल तांबे, उदगीरच्या नगराध्यक्षा स्वाती हिवडे, प्राचार्य डॉक्टर सुधी जगताप उपस्थित होते। नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज। महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचे 44वे अधिवेशन लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे संपन्न झाले। या प्रसंगी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की SM देशमुख, किरण नाईक यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी मराठी पत्रकार परिषदेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। पत्रकारांच्या आरोग्याची काळजी वाहणारी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषदेची ओळख आहे। पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत करण्यात आला। या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी SM देशमुख यांनी केली। याबाबतचा पाठपुरावा आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे करू, असे ते म्हणाले। पत्रकारांच्या आरोग्याची काळजी वाहणारी महाराष्ट्रातली एकमेव संघटना म्हणजे मराठी पत्रकार परिषद आहे आणि या परिषदेचा छोटा कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे परिषदेचा अभिमान वाटतो। परिषदेची अनेक अधिवेशनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली। या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे प्रश्न सोडवले गेले, परंतु उदगीरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये हे अधिवेशन होते याचा एक सातारकर म्हणून सुद्धा मला निश्चितपणे अभिमान आहे। या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद आमचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वीकारावं असा आग्रह आमचे नेते SM देशमुख साहेब आणि किरण नाईक साहेब यांनी केला आणि मला बाबांना मनापासून धन्यवाद द्यायचे। कोणतीही कुरकुर न करता बाबांनी या परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारलं। मी मराठी पत्रकार परिषदेचा कार्यकर्ता आहे नात्यानं शिवेंद्रराजेंचं टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाबद्दल स्वागत करतो। आचार्य अत्रे या परिषदेचे अध्यक्ष राहिलेत बाबा। या परिषदेला प्रचंड असा वारसा आहे। अशा लोकोत्तर परिषदेच्या या व्यासपीठावर आपण सर्वजण उपस्थित आहात। माझी आपल्याला विनंती आहे, SM देशमुख साहेब आणि किरण नाईक साहेब महाराष्ट्रातील पत्रकारांचे जे प्रश्न मांडत असतात या प्रश्नांना न्याय देण्याचं काम आपण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, माझे सहकारी मित्र आणि सातारचे संपादक मान्य हरीश पाटणे, अनेक पत्रकार जरी असतात तुमचे माझा मित्र पत्रकार आणि आमदारचं नातं वेगळं आहे आणि मित्रांचं आमचं नातं वेगळं आहे आणि दोन्ही जे आम्ही मेंटेन करतो तर आम्ही दोन्ही नातं जे योग्य पद्धतीनं जपायचं काम करतो। म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, मित्र आहे म्हणून त्यानं काय मला बातम्याचं ठोकायचं सोडलं, त्यावेळेला ठोकायचं पण केले आणि परत आपल्या मित्राला मदत झाली म्हणून हातभार लावण्याचं काम केलं मला केलं। अशी आमची मैत्री आमची चांगली मैत्री आणि वर्ष झाली। मी पुढे सुद्धा आमची मैत्री चांगली चालू राहील। हरीश पाटील स्टेजवर उपस्थित आहे, त्याचबरोबर मान्य बसवराज पाटील,